Hello everyone. Today we are going to learn regarding the aldol condensation. This is the chapter from aldehydes and ketone. There are lots of additional reaction in chapter number 4, unit number 4, aldehyde ketone. That the aldol condensation is one of the most important reaction. Thus, let's understand regarding this aldol condensation. This reaction was discovered independently, separately by the Charles Adolph Wurtz and also by this Alexander Borodin in 1872. त्यावेळेस हे डेटिंग झाली आणि अल्डोल हे नाव एक्झॅक्टली का देण्यात आलं हे आता आपण समजून घेऊया. इट्स व्हेरी सिम्प्लिफाइड दॅट व्हेन we perform this aldol condensation and what we get the product, जे काही product भेटतं, that product contain both group aldehyde and also as alcohol. जर आपण aldehyde starting product घेतलं तर आपल्याला end product मध्ये aldehyde plus दोघं काय भेटतील की alcohol group भेटेल. Therefore aldehyde plus alcohol group as a function group in the end product. जर आपण कीटोन घेतलं तर आपल्याला कीटोल भेटेल, कीटोन प्लस अल्कोहोल. लेट्स अंडरस्टँड विथ द एक्झाम्पल. इन दिस रिएक्शन टू मॉलिक्यूल्स ऑफ एन अल्डेहाइड, आपण सुरुवातीला अल्डेहाइड बघूया, और कीटोन कंटेनिंग अल्फा हायड्रोजन. आता अल्फा हायड्रोजन काय, जो काही आपला फंक्शन ग्रुप आहे त्या फंक्शन ग्रुपच्या शेजारी जो नेक्स्ट कार्बन असतो त्या कार्बनला म्हणतात अल्फा कार्बन, आणि त्या अल्फा कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे त्या हायड्रोजनला म्हणतात अल्फा हायड्रोजन. म्हणून ज्यावेळेस आपण दोन मॉलिक्युल्स घेणार अल्डेहाइडचे किंवा कीटोनचे, त्यामध्ये अल्फा हायड्रोजन आवश्यक आहे. सो दोज कंटेन अल्फा हायड्रोजन विल अंडरगो सेल्फ एडिशन रिएक्शन एंड ड्यू टू दिस इन द प्रेझेन्स ऑफ डायल्यूट बेस. डायल्यूट बेसच्या याच्यामध्ये करणार आपण रिएक्शन अँड दिस प्रोड्यूस बीटा हायड्रोक्सी अल्डेहाइड. जर आपण अल्डेहाइड घेतलं तर बीटा हायड्रोक्सी अल्डेहाइड, बीटा पोझिशनला OH ग्रुप असेल, हायड्रोक्सी ग्रुप, नाहीतर कीटोन घेतलं तर बीटा हायड्रोक्सी कीटोन. सो लेट्स अंडरस्टँड विथ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. आता इथे आपण ऍसिटाल्डेहाइड दोन मॉलिक्यूल घेतले आहे, मी दोघं सेपरेट मांडले आहे. ऍसिटाल्डेहाइड अल्डेहाइड ग्रुप आहे. सो इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH, डायल्यूट म्हणजे काय की पाण्यामध्ये NaOH ला आपण मिक्स केलाय, सो इट डायल्यूटेड विथ द वॉटर. वी कॅन गेट दिस 3 हायड्रोक्सी ब्युटॅनल. जर आपण इथे बघितलं तर बघा या ठिकाणी अल्डेहाइड ग्रुप पण प्रेझेंट आहे आणि अल्कोहोल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. सो इन दिस वे इफ यू गो टू नंबर इट, नंबर 1 2 number 3 number 4. So at 3 number the presence of alcohol or hydroxy group म्हणून नाव आहे 3 hydroxy. आता टोटल हे 4 आहे, ब्युटेन आहे, ब्युटेन, बट इथे फंक्शन ग्रुप काय आहे अल्डेहाइड. सो ब्युटेनचा ब्युटॅनल शेवटी AL जॉइन झाला. फर्स्ट युनिट आय प्लेस इन नॉमेनक्लेचर, याला आपण शिकलो आहोत POC 1 मध्ये. सो लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. नाउ लेट्स अंडरस्टँड, समजून घेऊया मेकॅनिझम कसं घडतं हे. फर्स्ट ऑफ ऑल जो काही अल्फा प्रोटॉन किंवा अल्फा हायड्रोजन, प्रोटॉन म्हणजेच काय हायड्रोजन, लक्षात ठेवायचं, इज रिमूव्ड बाय अ बेस. ओके, आपण डायल्यूट NaOH घेतला आहे, त्यामधून काय होणार आहे, तो बेस आहे, OH मायनस होणार आहे, and it produce the anion called as enolate, and that enolate act as a nucleophile. Let's understand. बघा दोन मॉलिक्यूल होते, दोन पैकी हा फर्स्ट मॉलिक्यूल ऑफ ऍसिटाल्डेहाइड आहे आणि हा जो OH आहे हा जो आहे हा बेस कडनं आला आहे. आपण डायल्यूट NaOH च्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन करत आहोत, त्याच्याकडून हा आला OH, आणि मी मुद्दाम हा जो ऍसिटाल्डेहाइड आहे तर CH3 ऐवजी CH2 CH मांडला आहे. म्हणजे काय, हा हायड्रोजन हा जो OH आहे बेस कडनं याला कॅरी करेल आणि आपल्याला H2O मॉलिक्यूल तयार होईल. जस्ट हा हायड्रोजन ह्या पर्टिक्युलर CH कडनं बॉन्ड ब्रेक होईल तर जो काही प्रोडक्ट तयार झाला आहे त्याला म्हणतात इनोलेट. बघा इथे तो प्रोडक्ट मांडला आहे. इट ऍक्ट ॲज अ न्यूक्लियोफाइल, कारण की ज्यावेळेस हायड्रोजन बॉन्ड सोडेल, ब्रेक करेल, त्यावेळेस या कार्बनवर काय येणार, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, अँड देअरफॉर इट कंटेन द मायनस चार्ज. म्हणजे काय, न्यूक्लियोफाइल्स आपण शिकलो आहोत न्यूक्लियस लव्हिंग, त्यांना न्यूक्लियसचं काय अट्रॅक्शन आहे, प्लस चार्जचं अट्रॅक्शन का तेवढी कमतरता असते. So they carry the minus charge. ह्या ठिकाणी ionic वर काय आहे minus charge, so it will attracted towards the plus charge, so it is called as nucleophile. Second step, हा first step, second step. आता दोन मॉलिक्यूल होते ऍसिटाल्डेहाइडचे, त्यातला फर्स्ट मॉलिक्यूलने काय केलं, इनोलेट तयार केला, तर आता हा सेकंड मॉलिक्यूल आहे. फ्रॉम द सेकंड मॉलिक्यूल ऑफ ऍसिटाल्डेहाइड म्हटलं आपण, हा जो इनोलेट आयन आहे ज्याच्यावर मायनस चार्ज आहे, इट विल अटॅक द प्लस चार्ज ऑफ दॅट ऍसिटाल्डेहाइड. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर हा जो ऑक्सिजन आहे याच्यावर डेल्टा मायनस चार्ज आहे पार्शियली, आणि हा कार्बनवर डेल्टा प्लस चार्ज आहे पार्शियली पॉझिटिव्ह. देअरफॉर हा जो निगेटिव्ह चार्ज आपला इनोलेट आहे किंवा न्यूक्लियोफाइल आहे, इट विल अटॅक
ऑन धीस पर्टिक्युलर कार्बन. इथे जाऊन तो अटॅच होईल. म्हणजेच काय, त्या बिफोर दॅट अटॅचमेंट कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड जो डबल बॉन्ड आहे तो ब्रेक होईल आणि मायनस चार्ज किंवा इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनकडे शिफ्ट होते. सो हे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला याचं पर्टिक्युलर प्रॉडक्ट दिसेल किंवा इंटरमिडिएट प्रॉडक्ट दिसेल की इथे बॉन्ड ब्रेक झाला कार्बन आणि ऑक्सिजनचा आणि ऑक्सिजन झाला मायनस चार्ज आणि हा जो ग्रुप आहे इनोलेट आयनचा तो जशाचा तसा ह्या पर्टिक्युलर कार्बनला जाऊन अटॅच झाला. सो इट इज अ सेकंड मेकॅनिझम किंवा सेकंड स्टेप ऑफ मेकॅनिझम. आता याचा पुढे रोल काय आहे बघूया. लास्ट पार्ट. नाव द निगेटिव्ह ऑक्सिजन, जो की आता प्रिव्हियस मध्ये आपल्याला भेटत होता, हा मायनस चार्ज आहे जो बॉन्ड ब्रेक झाला कार्बन आणि ऑक्सिजन मधला. द निगेटिव्ह ऑक्सिजन इन द प्रॉडक्ट ऍक्सेप्ट्स अ प्रोटॉन. प्रोटॉन म्हणजे आता सांगितलं थोड्यापूर्वी हायड्रोजन फ्रॉम द वॉटर टू गिव्ह अल्डोल. म्हणजे काय, हे जे काही रिएक्शन घडत आहे ती घडत आहे पाण्यामध्ये, वॉटर मध्ये. त्यामुळे फ्रॉम वॉटर व्हॉट आपण जो काही हायड्रोजन आहे तो पर्टिक्युलर ऑक्सिजन कडे अट्रॅक्ट होईल. सो दॅट विल बी कन्वर्टेड इनटू पर्टिक्युलर अल्कोहोल और हायड्रॉक्सी ग्रुप. बघा, आपण जे अगोदर रिएक्टंटची रिएक्शन बघितली आणि प्रॉडक्ट बघितलं, दॅट इज सेम वन, दॅट इज 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. 3 नंबरला काय आहे हायड्रॉक्सी आणि फर्स्ट नंबरला आपला अल्डेहाइड ग्रुप आहे, सो ब्युटॅनल. So in this way we finish with the aldol condensation with reaction mechanism. Suppose instead of aldehyde we have taken the ketones. आपण कीटोन घेतलं तर बघा इथे रिएक्शन आहे. So example acetone, 2 molecules of acetone आपण घेतले. इथे आपले कीटोन पर्टिक्युलर फंक्शन ग्रुप आहे. इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट, बेरियम हायड्रॉक्साइड. हा त्याचा केमिकल फॉर्म्युला BaOH2. म्हटलं आपण या ठिकाणी आपल्याला काय भेटणार आहे बघा, अल्कोहोल पण ग्रुप भेटत आहे, म्हणजे आपला OH ग्रुप आहे आणि प्लस याच ठिकाणी कीटोन ग्रुप आहे. देयरफॉर वी गेट द कीटोन. कीटोन प्लस अल्कोहोल. बघा या ठिकाणी काय आहे, अल्कोहोल सुद्धा आहे, कीटोन ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. आपण नंबरिंग केलं, लेट्स सी. 1 2 3 4 5. 5 म्हणजे हा पेंटेन आहे, बट 4 नंबरला OH ग्रुप आणि 4 नंबरला मिथिल ग्रुप आहे. सो 4 हायड्रॉक्सी 4 मिथिल आणि हा 1 पेंटॅनन का O1E 1 शेवटी, कारण का कीटोन आहे. नॉमेनक्लेचर फर्स्ट युनिट ऑफ POC1. सो 2 पेंटॅन. 2 का बरं, की हा जो कीटोन ग्रुप आहे तो 2 नंबरच्या पोझिशनला आहे. सो इन दिस वे आय हॅव ब्रीफली और शॉर्टली एक्सप्लेन द अल्डोल कंडेन्सेशन. आपण शॉर्टली जर एक्सप्लेन केलं असतं, समज असलं, इट्स व्हेरी सिंपल. हे जवळपास 3 ते 5 मार्काचा क्वेश्चन असतो आणि ही एक ऍडिशन रिएक्शन आहे. In next video आपण पुढील addition reaction बघूया regarding the aldehydes or ketone. In case of if you think this video is helpful for your understanding purpose, then like it, comment and also share this with your friends. So thank you very much to watching this video. Have a nice time.